समद कसं शांत शांत वाटतंय. हरी काका, एखादं भजन तरी म्हणा, तेवढीच सोबत होईल. देवाला गारानं बी. कसलं भजन म्हणू पोरी? अगं इथं गळा दाटून आलाय, अश्रू थांबत नाहीत. अगं जन्मली तेव्हा या हातात घेतली होती म्या. मासाहेब म्हणाल्या, अरे काका जपून, धनाची पेटी आहे. जास्त नाही, थोडं जरी ऐकते ना, समद्यांचा जीव असा टांगणीला लावला नसता. जीवाने एकनाथ कुठं गेलेत? समजे आपापल्या कामात आहेत. बस तू परमेश्वरा. तू हे काय केलंस यार? आजी सुद्धा ना अतिच करते. आधी माझ्या लग्नाच्या मागे लागली, आता विनीच्या. या विचारांची माणसं ना कधी सुधारणारच नाही. सारखं आपलंच खरं. हॅलो काका, विनी कशी आहे? आहे, अजून बेशुद्धच आहे. डॉक्टर्स काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की ती खरी यायलावी ती आतापर्यंत शुद्धीवरती. पण हे तू प्लीज काळजी करू नकोस, मी लगेच येतो तिकडे. नाही नाही सागर बेटा. का? बरीच लोक आहेत तिकडे. आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की जास्त लोकांची गरज नाही इकडे. हां ठीक आहे, मी घरीच थांबतो. पण फोन करत ना प्लीज. येस बेटा. बहिणी, तुम्ही कॉफी घेणार आहात? नाही, नको. मी आलोच. देवा, नाही मला ह्यातलं फारसं काही कळत नाही, पण त्या दिवशी चिडून तुझी केलेली पूजा तुला आवडली नसणार. पण देवा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, मला मान्य आहे मी फार देवदेव करत नाही, पण राग कशासाठी? आणि त्या दिवशी मी का चिडलो हे आता मी तुला काय सांगणार? देवा, पण तुला जी शिक्षा द्यायची आहे ती मला दे. माझ्या घरच्यांना माझ्यामुळे त्रास झालेला मला अजिबात नकोय.
तेव्हा प्लीज प्लीज विनीला बरं कर. काकाची अशी अवस्था बघवत नाहीये रे. तेव्हा प्लीज प्लीज. हॅलो. सागर, सागर विनी शुद्धीवर आली. निर्मला, तू बरं आजीला सांग की विनीला शुद्ध आली. खरंच? मी माना लगेच सांगते. भाऊजी,
वहिनी विनी शुद्धीवरती आलीच नसती तर. भाऊजी, आता हा विचारही मनातून काढून टाका. अहो, इतक्या भयंकर प्रसंगातून परमेश्वर कृपेनेच ती वाचली. डॉक्टर काय म्हणताय? तिला अजून इथे किती दिवस? नाही, उद्या घेऊन जाऊ शकतो घरी तिला पण. हा, आता रक्त गेलं ना बरंच हातातून, त्यामुळे अशक्तपणा राहील म्हणाले थोडे दिवस. तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदा घरी आली ना की मग तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देता येईल. तुम्ही बघाल 8-10 दिवसात ती हिंडा फिरायला पण लागेल. बर, माना कळवलंय का मी फोन करू? कशाला? हा? बहिणी, माने जर का थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर माझ्या विनीने असा वेडेपणा केला असता का? नाही, मी नाही बोलणार आहे त्यांच्याशी. भाऊजी पण नाही बहिणी, हो, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. नाही नाही, मला अगदी मान्य आहे. म्हणजे आता लिंबू सरबत म्हणा, जलजिरा म्हणा, शहाळं म्हणा, मठ्ठा, हो अगदी कोकम सरबत सुद्धा. नाही नाही, आपण ह्याचं मार्केट जर प्रमोट केलं ना, हां, तर कोल्ड्रिंकचं मार्केट संपू शकतं. मी एक काम करतो, मी सुलोचना देवींशी बोलतो. हां, पण परवा मला फोन करा, मी तुम्हाला उत्तर देतो. ठीक आहे? ओके. काय रे, देसाई डेअरीतर्फे काय मठ्ठा वगैरे विकायचा प्लॅन आहे की काय? हो, अगं एक ग्राहक चळवळ संस्था आहे, ते भारतीय ड्रिंक्स प्रमोट करतायत. हो, अरे वा. अगं तुम्ही त्या कोल्ड्रिंक्सच्या कशा ॲड तयार करता, तशा ॲड करणं यांना तर काही जमणार नाही. यांचं असं प्लॅनिंग आहे की अशा अशा आपल्या इंडियन कोल्ड्रिंक्सची होर्डिंग्स करायची. अमृत डेअरी एखादं होर्डिंग स्पॉन्सर करेल का असं विचारत होते. करायला पाहिजे. मा करतील ना. किती कोल्ड्रिंक झाली आहेत आता. ताई, तुला आठवतं आपल्या काळात ऊसाची गुऱ्हाळं असायची जागोजागी, तहान लागली प्यारस. वा, मजा होती तुमची. मजा कसली ग? आम्ही आपले दुसऱ्यांना रस पिताना पाहायचो. आणि कधी काळी रस प्यायला मिळाला तर अप्रूप वाटायचं त्याचं. तुमचं सोपं झालं का काम? 5 रुपये दिले, कोल्ड्रिंक मिळालं. वा. ह्यांच्या पिढीला तर खरंच सगळं मिळालं. गोवर्धन, मला खरंच कधी कधी खूप आश्चर्य वाटतं. एवढी एवढीशी मुलं सुद्धा किती सर्रासपणाने बोलतात नाही फोनवर. आपल्या वेळी तुला आठवतं, पब्लिक फोनवरून आपण फोन करायचो. तुला सांगतो, तुझी आत्या आहे ना, एखाद्या चोराला मारून आपण तलवार कशी उगारतो ना, तसं ते कॉईन असं उगारून करायची. आणि नाणं टाकलं रे टाकलं की हॅलो इतक्या जोरानं म्हणायचे, आजूबाजू सगळी माणसं दचकायची. हो, आपण किती हळू बोललो तरी सुद्धा पलीकडे ऐकू जातं हे कुठे माहिती होतं. आम्ही नेहमी चिरवायचो हिला. अगं म्हटलं, फोन न उचलता बोलीस तरी पलीकडच्या पार्टीला ऐकू जाईल म्हणजे. आणखी एक मजा होती आमच्या त्या काळात. बुधवार रात्री बिना कागीत मला ऐकण्याची. हो ग बाई, काय विचारू नकोस. तो पानपट्टीवाला मोठ्याने रेडिओ लावून ठेवायचा आणि आम्ही सगळी पोरं जवळच्याच त्या पायरीवर बसून सगळे ऐकायचो. आणि ही गाणी ऐकण्यासाठी आम्ही नेहमी शिव्या खायचो. एक तर ज्या माणसाच्या घराच्या पायरीवर आम्ही बसायचो तो कावायचा, आणि दुसरा तो पानवाला. का पण? का म्हणजे आम्ही फुकटात रेडिओ ऐकायचो म्हणून. हा, एकदा तुला सांगतो, मला वाटतं असं डिसेंबरचं शेवटचे आणि कार्यक्रमाचं शेवटचं गाणं, आणि अमीन साहेबांनी अनाउन्समेंट केली, राज की आखरी पाधान पर सुनिए भाई साहब. आणि तेवढ्या त्या रेडिओवाल्यानं रेडिओ बंद केला. आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. नेहमी चिरवायचा. आम्ही ऐकायला गेलो की मुद्दामून रेडिओ बंद करायचा. आता काय मग काय आलो तसं परत. मला सुद्धा वाटायचं अमीन साहेबांनी सारखा आवाज काढावा म्हणून. अशी मजा होती त्यावेळेला. ओ गॉड पप्पा.
बरं त्यावरून आठवलं, अरे विनीबद्दल विचारलंस? हो, तिला दुपारी उद्या घरी आणणार आहेत. घरी आली ना ती एकदा भेटून येईन तिला. सागरने काल म्हणे तिच्यासाठी प्रार्थना केली. सागरने? आय डोंट बिलीव्ह दिस. अरे केली म्हणतो तर. त्याला कोणतरी सांगितलं असणार. स्वतःहून सागर असं काहीतरी करणं इम्पॉसिबल. अगं पण कुणाच्या तरी सांगण्यावरून का होईना चांगली गोष्ट केली ना. खरंच मला सागर ना कधी कधी केशवरावांची आठवण करून देतो. ते असेच होते मनस्वी. मा कशी आहे वेदी? काही काळजी करू नका, आता बरीच बरी आहे. मला तर वाटतं आज बहुतेक दुपारपर्यंतच घरी पाठवतील. चेहरा अगदी उतरला असेल नाही पोरीचा. ती घरी आली ना की चांगला साजूक तुपातला बदामाचा शिरा करून घाला तिला. आणि तुम्हीच लक्ष घाला जरा त्यात. हो नक्की. एवढी एवढीशी पोर आहे पण नाकावर राग बघा ना केवढा. आमच्या वेळेचा सोडा, पण तुमच्या वेळेला सुद्धा मोठ्या माणसांनी काही सांगितलं तर सुधारायचा प्रयत्न करायचाच ना तुम्ही. मुळात ते रागवू नये ह्याच्यासाठीच किती प्रयत्न करायचो आपण. मला तर वाटतं शालिनी, या आजकालच्या मुलांना ना हट्ट करणं आपला जन्मसिद्ध हक्कच वाटतो. घातलेत ना जन्माला, व पूर्व हट्ट आमचे. अरे हो, एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहून गेली. तुम्हाला माहिती आहे शालिनी, बिनीला बरं वाटावं म्हणून सागरने चक्क देवाची प्रार्थना केली, माहितीये? सागरनी? आणि त्या प्रार्थनेचं फळ दिसतच आहे आपल्याला. आता लवकरच विनी घरी येईल, हो की नाही? आहे माझाच मुलगा, पण काय आणि कसा स्वभाव आहे तेच कळत नाही. मूर्तिमंत आजोबांसारखा आहे तो. असा सागरासारखा विशाल मन. पण एकदा राग आला की मग नाही विचारायचं.